तर आज आपण बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने खमंग असं मूग फ्राईड राईसची रेसिपी विथ देसी तडका. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. फ्राईड राईस आपल्याला मस्तपैकी आपल्या आवडीच्या कढीबरोबर किंवा ताकाबरोबर किंवा कोशिंबीर बरोबर मस्त सर्व करायचा आणि एन्जॉय करायचा. तसं घेतला आहे आपण 1 वाटी मूग, अख्खा मूग घेतलेला आहे. आपण त्याला भिजू घातलेलं नाही आहे, तसंच घेतलेला आहे. त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. सोबत आपण 2 वाटी तांदूळ घेतला आहे, त्याला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण थोडं पाण्याचं प्रमाण कमी टाकलेलं आहे, कारण आपल्याला राईस आणि मूग मस्तपैकी मोकळा मोकळा पाहिजे आहे. तांदळामध्ये टाकला आहे आपण मीठ, त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं तेल टाकलं आहे, यामुळे आपला राईस मोकळा मोकळा होईल. आणि मुगामध्ये पण मीठ टाकून घेतलेलं होतं बघा. आणि एक बटाटा ठेवलेला आहे. 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण छान तांदूळ शिजवून घेणार आहे. तोवर आपण भाजी कटिंग करून घेतलेली आहे बघा. पत्तागोबी, गाजर, कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता आपण करणार आहे शेजवान चटणी घेतलेला आहे आपण. काश्मीरी लाल मिर्च, लसूण आणि अद्रक छान मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे बघा. तोपर्यंत आपला राईस पण झाला होता. अगदी छान असा मोकळा मोकळा आपला राईस झालेला आहे. आपला मूग पण छान शिजला आहे बघा. मी तुम्हाला दाखवते. छान आपला मूग शिजलेला आहे. आता आपण एक मोठं पॅन घेतलेलं आहे, त्यामुळे टाकलेलं आहे तेल गरम त्यामुळे टाकणार आहे आपण मस्तपैकी जिरं आणि मोहरी. आता त्यामुळे टाकणार आहे आपण जी शेजवान चटणी तयार केली होती ती टाकणार आहे. त्याला छान शिजवून घेणार आहे. तुम्हाला वाटतं तर तुम्ही बाहेरची पण दुकानची विकतची चटणी पण टाकू शकता बघा. आता यामध्ये टाकणार आहे आपण कांदा, गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची आणि टोमॅटो. मी या लांब लांब शेपमध्ये कट केलेला आहे. तुम्ही बारीक बारीक शेपमध्ये पण फ्राईड राईससारखं कट करू शकता बघा. छान मस्त आपण व्हेजिटेबल मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला भाजी म्हणजे व्हेजिटेबल्स थोडं कच्चेच पाहिजे, कारण खाताना ते खूप छान लागतात. आता त्यामुळे टाकणार आहे आपण हळद, धनापूड, गरम मसाला, थोडं तिखट टाकणार आहे बघा. आता त्याला छान मिक्स करून घेणार आहे आपण. आता यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. जे मिक्सरचं भांडं म्हणजे आपण ज्या चटणी केली होती तयार, आपण तेच भांडं मिसळून टाकलेलं बघा. आपल्याला असं पाणी टाकायचं नाही आहे. आता त्याला मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहे. आता थोडंसं मीठ कमीच टाकणार आहे, कारण आपण भातामध्ये आणि मूगमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. मसाला शिजून टाकण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलं होतं. आता आपण टाकणार आहे आपण बॉइल्ड बटाटा बघा. आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे मूग उकडले होते आपण ते पण टाकणार आहे बघा. आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याला मस्त वाफ काढायची याची एक. मस्त भाज्या आणि मूग छान शिजलं गेलं का त्यामध्ये टाकणार आहे आपण शेवटी राईस बघा. आणि हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपला राईस तुटू शकतो बघा. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बाकी किती छान असा कलर झालेला आहे. पाहता क्षणीच आपल्याला तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही, कारण खूपच चटपटा असा आपला राईस तयार होतो बघा. आणि त्यामुळे टाकणार आहे आपण स्वाद वाढवण्यासाठी सांबार मसाला. आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि शेवटी टाकणार आहे मस्तपैकी चटपटा होण्यासाठी लिंबाचा रस आणि कोथिंबीर. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.